नुसार वेगवेगळे राजे महाभारताच्या युद्धामध्ये निमंत्रण दिल्या जाईल आणि त्या राजांना पांडव पक्षाकडून या ठिकाणी निमंत्रण जायच्या आधी कौरव पक्षाचं निमंत्रण पोहोचल्या गेलं आणि ते त्यांच्या शब्दात गुंतले गेले. लक्षात ठेवा, आता आम्ही पांडवाकडे येऊ शकत नाही. त्याचं कारण आहे, आता राजगादीवर सध्या कोण आहे तर धृतराष्ट्र आहे. लक्षात ठेवा, त्यांनी बनवावं आणि मग त्यांचंच कार्य त्या ठिकाणी आपण करावं. राजाची अवहेलना करणं हे सुद्धा धर्मशास्त्र आहे, म्हणून चुकीचं होऊ नये असं वाटलं आणि राजे कौरव पक्षात प्राप्त झाले. याच्यामध्ये विशेष करून पांडवामध्ये कर्णाच्या प्रत्यक्ष चर्चा झाली. त्याचं कारण आहे, तो सूत पुत्र आहे, तो या ठिकाणी निश्चित कालातला आहे. योग्य धर्मशास्त्र प्रमाणानुसार त्याचा जन्म झालेला नाही, विवाह संस्कार पूर्ण होऊन त्याला जन्म दिलेला नाही आणि त्याला आपल्या पूर्वजांचं नावही माहित नाही आणि जरी असलं तरी शास्त्राधारानुसार त्याला सन्मान नाही असा या ठिकाणी धर्मपक्षामध्ये याचा अर्थ पांडवामध्ये चर्चा झाली आणि तो मनुष्य बाजूला ठेवला गेला. पण कौरवाला याचं काही घेणं देणं नाही. लक्षात ठेवा, कसंही असो पण आपलं काम होऊन जावं ही महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचं कारण असं झालं की दुर्योधनानं त्या सूतपुत्राला निमंत्रण दिलं, युद्धासाठी उभा राहिले. का म्हणावं लागलं असं? एकांतवासामध्ये जेव्हा कर्ण असायचा तेव्हा त्याला वाटायचं, माझे आई वडील कोण, माझं कुळ काय, मी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, असं या ठिकाणी मनामध्ये सारखं बोचत राहायचं. हे का उदाहरण द्यावं लागलं? यालाच लागून असलेला दृष्टांत आहे. याचं कारण मलमास. लक्षात ठेवा, कारण आम्हाला सन्मान नाही. जगाच्या पाठीवर अमंगल अपवित्रतेनं बाजूला काढलेले हे दिवस आहेत आणि पुन्हापासून सन्मान मिळेल याचं दुःख सारखं असावं. परंतु विष्णू भगवंताची भक्ती केली, नामसाधना केली आणि जाण्याचा घाट घातला. भगवान विष्णू परमात्म्याशिवाय याच्यावर कुणीच काही सांगू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून वैकुंठ गमन केलं आणि वैकुंठामध्ये गेल्यानंतर शेषावर शयन करणारे ते नारायण होते आणि त्यांची दृष्टी नासागरी होती. ते काय करत होते तर त्यावेळेला लक्ष्मी त्यांच्या पायाजवळ होती. म्हणून पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे काकुलती, म्हणून गरुडाचे पायी देवी वेळोवेळा होई. गरुडाला विनंती करा, लक्ष्मीला विनंती करा. कशामुळे करा? भगवान परमात्म्याचं दर्शन प्राप्त व्हावं म्हणून करा. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांची स्तुती केली. त्राहिमाम 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 हे 3 उच्चार या ठिकाणी मुखावाट काढले. कारण शरण आलेलेला रक्षण करण्याचा स्वभाव परमात्म्याचा. लक्षात ठेवा, म्हणून तो असणारा महिला भगवान परमात्म्याकडे शरण गेला आणि प्रार्थना करू लागला. जगाच्या पाठीवर सन्मान असला पाहिजे, आपल्यालाही असा वाटतो सन्मान. पण त्यांना या ठिकाणी वाटल्यानंतर त्यांनी सांगितलं, जे काही तुमचं येण्याचं कारण आहे ते सांगा. असं विचारल्यानंतर दोघांचा संवाद झाला. कारण प्रत्येक महिन्याला देवता आहे. लक्षात ठेवा, तुम्ही म्हणता चैत्र महिना, त्याच्यामध्ये रामराया ही त्यांची दैवत आहे. रामदैवत चैत्राचं आहे. मग त्यानंतर वैशाख, त्याच्यामध्ये या ठिकाणी परशुराम भगवान त्याचं दैवत आहे. त्याच्यानंतर पुढं वैशाख झाल्यानंतर ज्येष्ठ, ज्येष्ठ हे सौभाग्याचं व्रत असणार, सप्त ऋषीची देवता असणारी वडाचा वृक्ष या ठिकाणी त्याची पूजा केली जाते. म्हणून सप्त ऋषी यांचं या ठिकाणी दैवत आहे. दुसरी गोष्ट आषाढ, त्याच्यात व्यासनारायण हे त्यांचं दैवत आहे. आषाढाचा महिना गुरुपौर्णिमा असते त्याच्यामध्ये. मग पुढं श्रावण महिना कृष्ण अष्टमी असते, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं त्याचं दैवत आहे. म्हणून भाद्रपदामध्ये जर गेलो तर गणेश चतुर्थी म्हणजे गणपती त्याचं दैवत आहे. लक्षात ठेवा. पुढं आश्विनामध्ये जर गेलो, आदिशक्ती या ठिकाणी जगदंबा ती त्याचं दैवत आहे. म्हणून कार्तिकात गेलो तर त्याचं कोण दैवत आहे तर या ठिकाणी त्याचं दैवत असणारे वामन, याचा अर्थ बलिप्रतिपदा. म्हणून कार्तिक शुद्ध प्रतिपदेला या ठिकाणी बलिप्रतिपदा असं म्हणतात. त्याच्यानंतर कार्तिक झाल्यानंतर मार्गशीर्ष महिना जो आहे तिथं दत्तात्रय भगवान त्या ठिकाणी अवताराला येतात म्हणून दत्त दैवत आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या पुढचं दैवत आणखी कोणतं आहे? मार्गशीर्ष झाल्यानंतर पौष मास आहे, सूर्य संक्रमण म्हणून सूर्यनारायण दैवत आहे. मकर संक्रांतीचा पर्व काळ. लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, माघ वद्य
काय आहे चतुर्दशी किंवा त्रयोदशी याचं काय आहे तर भगवान शंकर दैवत आहे. फाल्गुनामध्ये या ठिकाणी अग्नी दैवत आहे, हुताशनीची पूजा केली जाते. दुसरी गोष्ट पुन्हा येणारा चैत्र म्हणजे प्रत्येक महिन्याला प्रत्येक देवता उपस्थित आहेत. आमचं कुठं आहे, आमचं दप्तरात नाव आहे का नाही असा विचार त्या अपवित्र अमंगल असणाऱ्या मलमासानं भगवान विष्णूंकडे काढला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं चिंता करण्याचं कारण नाही. याचं कारण असं आहे या महिन्याची दैवता तुम्हाला प्राप्त करून देण्याचं माझ्याकडे सामर्थ्य आहे. पण माझाच अवतार गोकुळाच्या ठिकाणी श्रीकृष्ण या नावाने, त्याला दुसरं नाव पुरुषोत्तम या नावाने कार्यभाग संपन्न करत आहे. तिथं तुम्ही जा, त्यांची शरणागती पत्करा, त्यांची प्रार्थना करा, जेणे केले प्रकारे तुम्हाला सन्मान दिला जाईल. विठ्ठल